ओके, उदाहरणार्थ मला 100 पैकी 100 मार्क आहेत. इज 100 इज लेस दॅन 40? नो. इज 100 इज लेस दॅन 60? नो. त्यामुळे तो ह्या इफ वर येईल. इज 100 इज लेस दॅन 80? नो. सो इट विल प्रिंट हिअर फर्स्ट. तुम्ही जर दोन्ही मेथड्स पाहिल्यात, दोन्ही मेथड्स तुम्हाला सिंपल सेम रिझल्ट्स देतील. पण ही जी दुसरी मेथड आहे ती, त्या दुसऱ्या मेथडमध्ये मी अँडचा वापर केला नाही आहे आणि त्यामुळे जी फॉर्म्युल्याची लेंथ आहे ती फॉर्म्युल्याची लेंथ खूप कमी झाली आहे. अँड बोथ विल गिव्ह यू द सेम रिझल्ट. ह्याला मी इथे ड्रॅग केलं. ओके, जर मला 40 मार्क असतील, ॲव्हरेज मार्क जर माझे 40 असतील तर 40ला पासिंग आहे आणि जर 39 असतील तर 39ला तो फेल होणार. तसंच 80ला आपण फर्स्ट क्लासमध्ये काउंट केलं आहे. सो 80 जर मार्क्स असतील तर फर्स्ट क्लास येतो आहे. 60 मार्क्स असतील तर सेकंड क्लास येतो आहे. इट्स व्हेरी सिम्पल. लक्षात ठेवताना फक्त मी काय केलं आहे की लेस दॅनने सुरुवात केली आहे आणि मी मिनिमम व्हॅल्यूने सुरुवात केली आहे. जर लेस दॅनच्या ऐवजी मी इथे ग्रेटर दॅन 40 घेतले असते तर फर्स्ट क्लास, पास क्लास, सेकंड क्लास आणि फर्स्ट क्लास असं डिस्ट्रीब्युशन करताच आलं नसतं. उदाहरणार्थ जर मला 60 मार्क असते आणि जर मी इथे पास घेतलेलं असतं तर 60 ज्याला मार्क आहेत तोही पास झाला असता, 100 मार्कांचाही पास झाला असता, 80चाही पास झाला असता. सो एव्हरीथिंग विल बी अबोव 40. ज्या ज्या काय व्हॅल्यूज आहेत त्या पास झाल्या असत्या आणि त्यामुळे पुढले इव्हॅल्युएशन वर्कआउट झालेलं नसतं. सो दॅट्स वाय दोन गोष्टी मी केल्या की मी लेस दॅनने सुरुवात केली आणि मिनिमम लिमिटने सुरुवात केली. ओके, आय होप हे एक्झाम्पल तुम्हाला नीट कळालं असेल. ह्याच्याशी रिलेटेड अजून एक एक्झाम्पल आहे ते आपण घेऊया तिथे. अशा पद्धतीच्या कॅल्क्युलेशन्सला एका इफ फंक्शन्सच्या आत दुसरं इफ फंक्शन, अशा पद्धतीच्या कॅल्क्युलेशन्सला म्हटलं जातं नेस्टेड इफ फंक्शन्स. ओके, दिस इज नेस्टेड इफ. तुमच्या जर लक्षात आलं असेल आपण कुठल्या पद्धतीने काम करतो आहोत. सुरुवातीला मी फक्त इफ फंक्शन घेतलं, त्यानंतर इफमध्ये एकच टेस्ट होती, नंतर इफ अँड चा वापर केला, म्हणजेच एकापेक्षा जास्त कंडिशन्स असतील तर काय, नंतर त्या कंडिशनपैकी एक कंडिशन ट्रू असेल तरी चालेल म्हणून आपण इफ ऑरचा वापर केला आणि नेस्टेड इफमध्ये व्हॅल्यू इफ ट्रू किंवा व्हॅल्यू इफ फॉल्स या दोन एंटिटीज पैकी कुठल्याही ठिकाणी इफचा वापर आपण करू शकतो. हे आपण नेस्टेड इफमध्ये पाहिलं. आत्ता जे पुढलं एक्झाम्पल आपण बघणार आहोत ते एक टॅक्स कॅल्क्युलेशनचं एक्झाम्पल म्हणता येईल. ॲक्च्युअल टॅक्स कॅल्क्युलेशन अशा पद्धतीने होत नाही, हे मी फक्त एक्झाम्पलसाठी घेतलेलं आहे. बेसिक HRA, DA, TA टोटल इथे दिली आहे. ही ॲन्युअल सॅलरी इथे आहे. ओके, ही महिन्याची सॅलरी आहे आणि ही ॲन्युअल सॅलरी आहे आणि टॅक्स कॅल्क्युलेशन्सचं लिमिट इथे खाली दिलेली आहे. समजा 1.5 लाख ते 2 लाखामध्ये जर पगार असेल तर टॅक्स डिडक्ट होईल 2%. 2% कशाच्या, तर ॲन्युअल सॅलरीच्या 2%. 2 लाख एकापासून 2.5 लाखापर्यंत 3%, 2.5 लाखापासून ते 3 लाखापर्यंत 5%. ओके, आणि 3 लाख ते 5 लाखापर्यंत 7%. ओके, मला माहिती आहे की माझं जे ऑर्गनायझेशन आहे त्यातलं मिनिमम आणि मॅक्झिमम लिमिट हे 1.5 लाख ते 5 लाखापर्यंतच आहे. त्यामुळे मी एवढ्या व्हॅल्यूज इथे घेतल्या आहेत आणि टॅक्स डिडक्ट होईल 5 लाखापर्यंत किंवा 5 लाखाच्या वर जो डिडक्ट होईल दॅट विल बी 7%. ओके, तर ही सॅलरी यात कुठल्या गॅपमध्ये आहे ते पाहून तेवढा पर्सेंट टॅक्स डिडक्ट होऊन ॲक्च्युअल किती रुपये टॅक्स जाईल तो इथे आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, आत्ता मी ह्या केसमध्ये रेफरन्सेसचा वापर आपण करणार आहोत. रिलेटिव्ह आणि ॲब्सोल्यूट रेफरन्सचा वापर करणार आहोत. सो आय विल स्टार्ट हिअर. इज इक्वल टू इफ ॲन्युअल सॅलरी इज, आपण मिनिमम लिमिटने जाणार आहोत. इफ इट इज लेस दॅन
1.5 lakhs म्हणजेच 1.5 लाख. ओके, फॉर्म्युला ड्रॅग केल्यानंतर हे जी 1.5 लाखाची मी व्हॅल्यू घेतली आहे ती कॉन्स्टंट राहायला हवी आहे, म्हणून मी याला डॉलर्स अप्लाय केलेत. इफ इट इज लेस दॅन 1.5 lakhs, then there will be no tax, there will be the zero tax. Otherwise, I want to check if it is less than, next limit is 2 lakh 1, कारण 2 लाखापर्यंत 2% टॅक्स आहे. 2 लाख एकाला मात्र तो 3% असणार आहे. म्हणून इफ इट इज लेस दॅन 2 लाख 1, याला पण मी फिक्स करते कारण हे ड्रॅग करताना बदलायला नको. असेल तर 2 लाखापेक्षा कमी असेल तर 2%, ही सेल मी 2%ची वापरली, त्याला मी फिक्स केलं. कशाच्या 2%? तर ॲन्युअल सॅलरीच्या. ॲन्युअल सॅलरी इज F2, राईट. अदरवाईज इफ, पुढलं लिमिट आता चेक करायला हवं आहे. इफ ॲन्युअल सॅलरी इज लेस दॅन 2.5 लाख असेल तर 3% डिडक्ट होणार. 3% कशाच्या? तर ॲन्युअल सॅलरीच्या, राईट. हा सिंटॅक्स आपण थोडासा बाजूला सरकवूया. या, ओके. अदरवाईज इफ ॲन्युअल सॅलरी इज लेस दॅन, पुढलं लिमिट 3 लाख असेल, ह्यालाही आपण कॉन्स्टंट करूयात, तर 5% ॲन्युअल सॅलरीच्या. ओके. अदरवाईज 7% ॲन्युअल सॅलरीच्या. ओके, जवळजवळ आपण 1 2 3 4 इफ फंक्शन्स वापरले. 4 ब्रॅकेट्स आपल्या शेवटी क्लोज होतील. ऑलवेज रिमेंबर दॅट पहिली आणि शेवटची ब्रॅकेट ही काळ्या रंगाची असते. वी विल ड्रॅग इट. पहिल्याचं उत्तर 0 आलं आहे कारण 1.5 लाखापेक्षा कमी ॲन्युअल सॅलरी आहे आणि आपण हा फॉर्म्युला ड्रॅग केला. उदाहरणार्थ आपण बघूयात. 2,30,400 म्हणजेच 2,30,000 म्हणजे 2 लाख 1 ते 2.5 लाखाच्या दरम्यान, म्हणजेच 3% टॅक्स डिडक्ट होईल. आणि इथे 23,69 म्हणजे 6,912. ओके. सो आय थिंक दिस विल हेल्प यू. इफचा खूप प्रभावीपणे वापर आपल्याला आपल्या रेग्युलर कामांमध्ये करता येईल. सो इफ आधी सिम्पल इफ अँड, इफ ऑर आणि नेस्टेड इफची 2 उदाहरणं, अशी भरपूर एक्झाम्पल्स आज आपण पाहिली.